श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आषाढी एकादशीपासून प्रभू विष्णू हे निद्रासनात जातात. त्याच दिवसापासून चातुर्मास सुरू होतो. चातुर्मास सुरू झाल्यानंतर पहिली अमावस्या म्हणून आषाढ अमावस्या अर्थात हिला दीप अमावस्या असं म्हटलं जातं. यंदा दीप अमावस्या 4 ऑगस्टला साजरी केली जाणार आहे. यंदा श्रावण महिना हा 5 ऑगस्टला सुरू होणार आहे. त्यामुळे त्याच्या आदल्या दिवशी 4 ऑगस्ट 2024 वार रविवार या दिवशी दीप अमावस्या अगदी मोठ्या उत्साहात आपण साजरे करणार आहोत. या अमावस्येला दर्श अमावस्या तसेच गटारी अमावस्या म्हणून देखील ओळखलं जातं. अमावस्या म्हटलं तर या तिथीला दानधर्म करण्याला अत्यंत महत्त्व दिलं जातं. तर या दिवशी दीपदान करायचं असतं. तर दीप अमावस्येला दीपदान का करावं त्याची मी संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर शेअर करा, लाईक करा. बघा, आधी सांगितल्याप्रमाणे दीप अमावस्या या अमावस्येला आषाढ अमावस्या, दीप अमावस्या म्हणून ओळखलं जातं. तर अमावस्येला गटारी अमावस्या म्हणूनही ओळखलं जातं. तर रविवारी 4 ऑगस्टला आहे ही दीप अमावस्या. तर या दिवशी दीपदान करण्याला अत्यंत महत्त्व दिलं जातं. दीपदान का करावं तर बघा, अकाली मृत्यू टाळण्यासाठी दीपदान अवश्य करावं. त्याचबरोबर आपल्या मृतकांच्या उद्धारासाठी म्हणजेच आपले जे काही पितर गेलेले आहेत त्यांच्या उद्धारासाठी या दिवशी दिवे दान करावे. आता दिवे दान करताना तुम्हाला बघा, तुम्ही अगदी 5, 7, 9 जेवढे तुम्हाला शक्य होतील तेवढे या दिवशी दिवे दान करायचे आहे. एखाद्या जवळपास तुमच्या मंदिर असेल, अगदी भगवान शंकरांचं मंदिर असेल तरी देखील तिथे जाऊन तुम्ही हे दीपदान करायचं आहे. अत्यंत शुभ मानलं जातं. त्याचबरोबर दिवेदान केल्यामुळे देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी या दिवशी दिवेदान अवश्य करावे. त्याचबरोबर यम, शनी, राहू आणि केतू यांचा अशुभ प्रभावांपासून वाचण्यासाठी अमावस्येच्या दिवशी दीपदान करावं. त्याचबरोबर घरातील कटकटी, घरात सतत भांडणं होत असतील, वादविवाद होत असतील तर त्याचा त्रास टाळण्यासाठी दीप अमावस्येच्या दिवशी दीपदान करावं. त्याचबरोबर जीवनातून अंधार दूर होऊन प्रकाश येतो म्हणूनच आपण दीपदान करत असतो. त्यामुळे दीप अमावस्येला याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. दीपदान केल्याने मोक्षप्राप्तीसाठी देखील महत्त्वाचे फायदा होतो. त्याचबरोबर धन समृद्धी कायम राहो म्हणून या दिवशी दीपदान केलं जातं. दिवा लावल्याने सर्व यज्ञ त्याचबरोबर तीर्थयात्रा दान यांचं फळ हे प्राप्त होत असतं. त्यामुळे आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या या दिवशी दानाला विशेष महत्त्व आहे आणि त्यातल्या त्यात दीपदानाला अधिक महत्त्व आहे. जेवढं शक्य होईल, जसं शक्य होईल, अगदी तुम्ही नाहीच काही तर एक जरी दिवा दान केला ना तरी देखील या दिवशी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळे कुठल्याही मंदिरात तुमच्या जवळपास तुम्ही या दिवशी दीपदान अवश्य करा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.